नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शरीराच्या पेपर 1मधील आज आपण एक इम्पॉर्टंट SAQचा प्रश्न तो म्हणजे पटेला याच्या आज आपण पूर्ण SAQ फॉर्मॅटमध्ये कोणते कोणते पॉईंट्स आले पाहिजे. जर तुम्हाला एक्झाममध्ये जर शॉर्ट आन्सर क्वेश्चन पटेलावरती विचारला तर त्यामध्ये काय काय पॉईंट्स आले पाहिजे, कोणती डायग्राम आली पाहिजे, ते सर्व पॉईंट्स आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. पटेलावर बऱ्याचदा PYQजमध्ये SAQ विचारला गेलेला आहे. त्यासाठी पटेला व्यवस्थित स्टडी करा आणि जे पॉईंट्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते एकदम व्यवस्थितपणे पहा आणि नीट ऐका. तर हा व्हिडिओ इतर व्हिडिओजपेक्षा थोडासा वेगळा आहे कारण याच्यामध्ये आपण नवीन माईक वापरलेला आहे. तर तुम्हाला जर आवाजामध्ये काय बदल वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा. म्हणजे माईक वापरून चांगलं येत आहे की बिना माईकचे जे आधीचे व्हिडिओ होते त्याच्यामध्ये चांगला आवाज येत आहे, तर तुम्ही ते कमेंट करू शकता. तसंच जर तुम्ही रचनाशास्त्र संबंधित इतर व्हिडिओ जसं की मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन झालं, मोस्ट एक्सपेक्टेड MCQ झालं, ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते चॅनलवर अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. तर पाहूयात पटेला. त्याला लॅटिनमध्ये स्मॉल प्लेट असं म्हणतात. लार्जेस्ट सेस्मॉइड बोन इन द बॉडी डेव्हलप्ड इन द टेंडॉन ऑफ द क्वाड्रिसेप फिमोरिस. लार्जेस्ट सेस्मॉइड बोन MCQ सुद्धा येतो की डॅश इज द लार्जेस्ट सेस्मॉइड बोन, तर आन्सर पटेल आहे. इट इज सिच्युएटेड इन द फ्रंट ऑफ लोअर एंड ऑफ फिमर अबाउट 1 सेंटीमीटर अबाउट द नी जॉईंट. नी जॉईंटच्या वरती लोअर एंड ऑफ फिमरच्या ठिकाणी असतो. साईड डिटर्मिनेशन काय आहे तर पटेला इज अ ट्रायंग्युलर इन शेप विथ अपेक्स डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. म्हणजे इमॅजिन करा एक ट्रायंग्युलर शेप आहे, त्याचा अपेक्स खालच्या साईडून आहे म्हणजे वरच्या साईडून बेस झाला, तर एक ट्रायंगल इमॅजिन करा. अँटिरियर सरफेस इज रफ अँड नॉन आर्टिक्युलर. पोस्टिरियर सरफेस इज डिवायडेड बाय द वर्टिकल रीच into a larger lateral and smaller medial area. नेक्स्ट साईड डिटर्मिनेशनचा पॉईंट आहे तो म्हणजे बोन लेड ऑन द टेबल. म्हणजे तो जर बोन आपण टेबलवर ठेवला तर रेस्ट ऑन द ब्रॉड लॅटरल एरिया अँड डिटर्माइन्स द साईड ऑफ द बोन. तर हे 3 ते 4 पॉईंट साईड डिटर्मिनेशनच्या पॉईंटमध्ये आले पाहिजे. म्हणजे तो बोन आपण कसा ओळखणार की तो कोणत्या साईडचा आहे किंवा त्याची सरफेस कोणते आहेत ते कसं ओळखणार, ते साईड डिटर्मिनेशनवरून ओळखणार. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याचे एक्सटर्नल फीचर्स. पटेला हॅज अन अपेक्स. जसं आपण आधी बघितलं की ते ट्रायंग्युलर स्ट्रक्चर असतं तर त्याला अपेक्स असतं. 3 बॉर्डर असतात आणि 2 सरफेस असतात. अपेक्स इज डायरेक्टेड डाऊनवर्ड्स. त्याच्या बॉर्डर कोणते आहेत 3, सुपिरियर बॉर्डर, मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. त्याचे सरफेसेस 2 सरफेसेस आहेत, अँटिरियर सरफेस आणि पोस्टिरियर सरफेस. अँटिरियर सरफेस हा कॉन्व्हेक्स असतो, रफ आणि वर्टिकली रिज्ड असतो, आणि पोस्टिरियर सरफेस हा आर्टिक्युलर इन द अप्पर 3/4 अँड नॉन आर्टिक्युलर इन द लोअर 1/4. तर एक्सटर्नल फीचर्समध्ये एवढे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर एक्सटर्नल फीचर्स लिहून झाल्या तुम्हाला एक डायग्राम काढायची सिंपल पटेलाची, जी तुम्हाला समोर दिसत असेल. एक ट्रायंग्युलर स्ट्रक्चर, त्याचा एंटिरियर व्ह्यूमध्ये क्लिअर तुम्हाला एक ट्रायंगल टाईप दिसत असेल. त्या ट्रायंगलच्या टोकाला अपेक्स लेबल करायचं. वरची जी साईड आहे त्याला बेस, त्यानंतर एक मिडियल बॉर्डर आणि लॅटरल बॉर्डर. नेक्स्ट पोस्टिरियर व्ह्यूमध्ये तुम्हाला 2 फॅसेट दिसत असतील, एक मिडियल आर्टिक्युलर फॅसेट आणि लॅटरल आर्टिक्युलर फॅसेट. तर अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्हाला SAQ जर आला पटेलाचा तर तिथे तुम्हाला डायग्राम काढायची आहे. नेक्स्ट पटेलाचे अटॅचमेंट्स. तर त्यामध्ये सुपिरियर बॉर्डरचं इन्सर्शन आहे रेक्टस फिमोरिस इन फ्रंट आणि वॅस्टस इंटरमिडियस बिहाइंड. लॅटरल बॉर्डरचं इन्सर्शन वॅस्टस लॅटरलिस. त्यानंतर मिडियल बॉर्डर इन्सर्शन वॅस्टस मिडियालिस आणि नॉन आर्टिक्युलर एरिया तो म्हणजे लिगामेंटम पटेली. हे झाले पटेला या बॉनचे अटॅचमेंट्स. आतापर्यंत आपण त्याचं इंट्रोडक्शन बघितलं, साईड डिटर्मिनेशन, त्यानंतर एक्सटर्नल फीचर्स आणि आता अटॅचमेंट्स. नेक्स्ट त्याचं ऑसिफिकेशन. इट ऑसिफाईज फ्रॉम द सेव्हरल सेंटर्स विच अपियर ड्युरिंग 3 to 6 years ऑफ एज. फ्युजन इज कम्प्लिटेड ॲट प्युबर्टी. त्यानंतर त्याचं क्लिनिकल अस्पेक्ट. क्लिनिकल अस्पेक्टमध्ये काय सांगितलं पटेलाच्या, तर पटेला हॅज अ नॅचरल टेंडन्सी टू डिसलोकेट आउटवर्ड्स. त्यानंतर दुसरं, फ्रॅक्चर ऑफ द पटेला इज कॉमन विच अफेक्ट्स द मुवमेंट ऑफ द नी जॉईंट. पटेलाच्या ठिकाणी जर फ्रॅक्चर झालं तर नी जॉईंटचे मुवमेंट अफेक्ट होतात, तिथे मुवमेंट कमी होऊ शकतात किंवा होऊ शकत नाहीत. त्यानंतर बर्सायटिस म्हणजे इन्फ्लेमेशन ऑफ द बर्से. तर नी जॉईंटच्या ठिकाणी जे बर्से असतात ते आपण नी जॉईंट या टॉपिकमध्ये पाहिलेले आहेत. तर ते बर्से जर इन्फ्लेमेशन झालं तर तिथे बर्सायटिस हा व्याधी होऊ शकतो. तर या होत्या पटेला संबंधित संपूर्ण नोट्स. खूप छोटासा पॉईंट आहे, SAQच्या दृष्टीने विचारला जाण्यासारखा पॉईंट आहे. त्यामधले जे 3 ते 4 पॉईंट्स आपण मेन हेडिंग बघितले ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचा डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. SAQला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित स्टडी करा. असंच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण जे SAQ LAQचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण बघणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच असाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.